द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो. पुन्हा एकदा आपण एका वचनातून बघणार आहे, काही गोष्टीचं आपण डिस्कशन करणार आहे. आणि आपण बघतोय की डिसेंबर महिना सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये घराचं काम चाललेलं आहे, रंगवायचं काम चाललेलं आहे, काही लोकांचं डेकोरेशन चाललेलं आहे, काही लोकांनी क्रिसमस ट्री लावलेला आहे, काही लोकांनी स्टार लावलेला आहे. बरेच काही काही गोष्टीचा गोंधळ असतोय आपल्या या विश्वासणाऱ्या लोकांमध्ये. पण प्रियांनो, आज आपण काही गोष्टी शिकायच्या आहेत, काही गोष्टी बघायच्या आहेत आणि खरोखर परमेश्वराला मी धन्यवाद देतो की प्रभूनं आज या गोष्टी आपल्याला शिकवल्यात. ओके प्रियांनो, तर आपण स्टार्ट करूया की क्रिसमस आपण करतोय. खरा क्रिसमस काय आहे? आपण क्रिसमस कोणाबरोबर साजरा केला पाहिजे? क्रिसमस आपण करताना काय काळजी घेतली पाहिजे? ह्या गोष्टी आपण बऱ्याच वेळा विसरून जातोय, आपल्या लक्षामध्ये येत नाहीत आणि आपण ती बघत नाही. पण आज शिकायचं आपल्याला की कोणासोबत कसा आणि कशा प्रकारे आपण क्रिसमस साजरा केला पाहिजे. जर आपण बघितलं तर काही ठिकाणी असं आपण बघतो की सांता म्हटलं की लोकांच्या चेहऱ्यावर हास्य येते आणि सांताक्रूज कुठनं आला, सांताक्लॉज कुठनं आला आणि बघितलं की सगळ्या लोकांना कळते की लगेच लाल रंग, लाल टोपी आणि बरंच काही 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 असते, घंटे असते, चॉकलेट असते त्याच्याकडं, ही सगळं आपल्या लक्षामध्ये येते. ओके, पण लक्षात ठेवा प्रियांनो, या सगळ्या गोष्टी आपण करत असताना आपल्या लक्षामध्ये काही गोष्टी येत नाहीत, काही गोष्टी आपण विसरून जातोय, काही गोष्टी आपण जाणून बुजून करतोय. समजतंय? तर आपल्याला आज जागं होण्याची गरज आहे. आपल्याला आत्मिक डोळे, आत्मिक कान उघडण्याची गरज आहे. बघा प्रियांनो, की झोपणाऱ्या व्यक्तीला जागं करायचं खूप सोपं आहे, पण झोपेचं सॉन्ग करणाऱ्या व्यक्तीला उठवणं खूप अवघड आहे, खूप डिफिकल्ट आहे, कारण त्यानं झोपेचं सॉन्ग केलेलं असतं. प्रियांनो, खरोखर आज जरा कोणी झोपला असशीला तर आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, अनेक लोकांसाठी आहे. खरंच झोपले आहेत, त्यांना उठवण्याची गरज आहे आणि ते उठणार. आता एक आपण व्हिडिओ बघूया. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दिसतंय नेमकं आणि तुम्हाला काय गोष्टी समजल्यात त्यातून. तर प्रियांनो, हा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दिसतंय? सगळ्याकडं लाईटिंग दिसतं तुम्हाला, सगळीकडं सांता दिसेल, सगळीकडं झाड दिसेल, सगळीकडं स्टार दिसतील, सगळीकडं ॲनिमल्स दिसतील, जनावरे दिसतील, सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. पण तुम्ही जर ऑब्झर्व केला त्याच्यामध्ये तर तुम्हाला एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, हायलाईट केलेली आहे तिला मी. ती गोष्ट म्हणजे तिथे एक चेअर आहे लाल कलरची, एक खुर्ची आहे, सगळं आहे, पण त्या ठिकाणी खुर्ची रिकामी आहे. आज प्रियांनो, विचार करण्याची गोष्ट आहे. आज प्रियांनो, त्याच गोष्टीतून तुम्हाला सांगायचं आहे. बघा प्रियांनो, प्रत्येक ठिकाणी बघितला आणि आज ह्या ठिकाणी देखील, ह्या देशात देखील प्रत्येक ठिकाणी बघितला तर तुम्हाला सगळीकडे तुम्हाला सांता आणि झाड आणि लाईटिंग तुम्हाला दिसते. पण त्याच्यामध्ये तुम्हाला ख्रिस्त, येशू बाळ तुम्हाला कुठे दिसणार नाही. ती खुर्ची रिकामी आहे कुणासाठी माहिती आहे? येशू बाळासाठी, येशू ख्रिस्तासाठी, आपल्या प्रभूसाठी, ज्यानं स्वर्ग सोडून आपल्या ह्या पृथ्वीवर त्याला, आपल्यासाठी आला, तुमच्यासाठी, माझ्यासाठी आला. सगळ्यात मोठा आपल्याला क्रिसमस म्हणजे आपल्याला हाच आहे क्रिसमस. प्रभूला मोठं करणं, प्रभूची स्तुती करणं, प्रभूची सुवार्ता करणं, प्रभूला गाजवणं,
हेच आपल्यासाठी मोठा क्रिसमस आहे. तुम्ही ह्या ज्या गोष्टी करताय, खरंच या गोष्टी केल्या पाहिजेत का? आपण महत्त्वाच्या गोष्टी विसरून कुणाची प्रशंसा करतोय, कुणाला मोठं करतोय. खरोखर प्रियानो, प्रभूला उंच करा, प्रभूला मोठं करा. या ख्रिसमसच्या दिवशी नवीन वर्ष पुढच्या महिन्यामध्ये लागेल, तर प्रियानो तुम्ही आज डिसाईड करा की तुमच्या जीवनामध्ये येणारा जो ख्रिसमस आहे तो कसा असणार आहे, आणि आम्ही ख्रिसमस दिवशी काय करू प्रभूसाठी, कशी त्याची स्तुती करू, कशी त्याची सुवार्ता करू. ओके, हेच आपल्याला गाजवायचं आहे. प्रभू बाळाला, येशू ख्रिस्ताला मोठं करूया. आज आपण एक वचनातून बघूया की 1 योहान याचा 4 अध्याय आणि 4 ते 6 वचन. मुलांनो, तुम्ही जगाचे आहात आणि त्याच्यावर तुम्ही जय मिळवला आहे, कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हात जो आहे तो मोठा आहे. ते जर जगाचे आहेत म्हणून त्याचे बोलणे जगाविषयी असते आणि जग त्याचे ऐकून घेते. आपण देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो, जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. त्यावरून सत्याचा आत्मा कोणता व भ्रांतीचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो. त्यानं हे वचन आपल्याला एकच सांगते की तुम्ही देवाचे आहात, तुम्ही प्रभूचे आहात, आणि जे प्रभूचे आहेत ते प्रभूचा आवाज ओळखतात आणि प्रभूची कामं करतात. जगामध्ये आहे त्यांचा विषय तुम्ही सोडून द्या, त्यांच्यासारखं करताय करू नका. तर आता महत्त्वाचा मुद्दा आला आहे, सांता क्लॉज कुठून आला, कसा आला. आता ह्याच्याविषयी आपण जरा बघणार आहे. ओके, संत निकोलस म्हणतात त्याला. सांता ही लोकांनी केले, सांता क्लॉज ही लोकांनी केले. त्याचं नाव खरं आहे संत निकोलस. संत निकोलस कोण आहे? हा एक संत निकोलस धर्मगुरू आहे, एक पास्टर आहे, एक बिशप आहे. त्याचं गाव कुठलं आहे? मारिया, म्हणजे आत्ताच जर बघितलं आपण तुर्की. त्याचा जन्म झाला अंदाजे इसवी सन 270 मध्ये आणि त्याचा मृत्यू झाला 6 डिसेंबरमध्ये. आणि 6 डिसेंबरमध्ये त्याचा मृत्यू झाला म्हणून तुर्कीमध्ये त्याची संत निकोलस हा दिवस साजरा करतात. समजते? आणि संत निकोलस हा एक व्यक्ती, हा एक बिशप, हा एक पास्टर खूप चांगला आहे. मी त्याला नाव नाही ठेवत, पण लोकांनी त्याला असं करून ठेवला आहे की त्याचा गैरउपयोग लोकांनी केलेला आहे. संत निकोलस हा खूप एक दयाळू व्यक्ती, प्रेमळ व्यक्ती आणि एक मिळून मिसळून राहणारा एक व्यक्ती आहे. आणि तो देवभक्त आहे, येशू ख्रिस्ताच्या वचनावर चालणारा हा व्यक्ती आहे. आणि त्याचं एकच काम होतं की लोकांची मदत करणे, लोकांना दान देणे, लोकांवरती प्रेम करणे, हे त्याचा स्वभाव होता. आता लोकांनी काय केलं माहिती आहे काय? संत निकोलसला त्याची वरात काढलेले. संत निकोलस याची पूर्ण वाट लावलेली आहे. कोणी? लोकांनी केले. कुणी? तुम्ही आणि आम्हीच केले. आपल्याला माहीत नसल्यामुळं, अर्धवट शिक्षण असल्यामुळं त्याची वाट लावलेली आहे. बघा, एखाद्या पास्टरला, एखाद्या सेवकाला, एखाद्या बिशपला जर कोणी त्या प्रकारे जर वागवत असतं तर खरोखर प्रियानो ही खूप वाईट गोष्ट आहे. बघूया, आपण एक व्हिडिओ बघूया, त्यातून तुम्हाला समजेल की संत निकोलसला लोकांनी सांता क्लॉज कसा केला. बघा. पहिले प्रियानो, तर सांता क्लॉजला पूर्ण नाचवलाय आणि बघितला त्या ठिकाणी तर काही लोक पैसे मागत आहेत त्याच्या नावानं, सांता क्लॉजच्या नावानं वर्गणी काढत आहेत. एकदम रॉंग आहे, एकदम चुकीचं आहे ही गोष्ट. लक्षात ठेवा प्रियानो, ह्याच्यामुळं ख्रिस्ती लोक, विश्वासणारे लोक बदनाम झालेले. कुणामुळं? काही या घाणेरड्या लोकांमुळं, काही ह्या वाईट लोकांमुळं. खरोखर विश्वासणारे देखील मागे फिरलेले आहेत त्यांच्यामुळं. एक व्यक्ती चूक करतोय, एक व्यक्ती पाप करतोय, पण पूर्ण चर्चला भोगावं लागते, पूर्ण ही समाजाला भोगावं लागते, पूर्ण ह्या विश्वासणाऱ्या लोकांना भोगावं लागते. अरे निष्पाप ह्या बाळानं, निष्पाप ह्या येशूनं काय केलं तुमचं? पण लोकांनी अर्धवट शिक्षण असल्यामुळं लोकांनी त्याचा गैरउपयोग केलेला आहे. पण लक्षात ठेवा, आज मी तुमच्यासाठी सत्य घेऊन आलेलो आहे आणि सत्य आपल्याला बंधमुक्त करणार आहे.
आमेन. प्रेज द लॉर्ड. आता प्रियांनो, तुम्हाला कळालं संत निकोलस हे चांगले व्यक्ती आहेत, प्रेमळ आहे, दानधर्म करणारे आहेत. पण लक्षात ठेवा, लोकांनी त्याला सांता केलेला आहे, सांता क्लॉज केलेला आहे. पण लक्षात ठेवा, काही विश्वासणारे लोक पण असे आहेत की सांताचे कपडे घालायचे, नाचायचे, गल्लीबोळात फिरायचे. अनेक ठिकाणी मी पाहिलेलं आहे, अनेक ठिकाणी मी बघितलेलं आहे. पण लक्षात ठेवा प्रियांनो, हे करू नका, हे करू नका. त्याला तुम्ही मोठं करू नका, सांता क्लॉजला मोठं करू नका. संत निकोलस हे प्रेमळ आहेत. त्यांचा एकच उद्देश होता, यातून शिकवायचं होतं की तुम्ही लोकांवर प्रेम करा, तुम्ही लोकांना दानधर्म करा, तुम्ही लोकांना प्रीतीने वागवा, गरीब लोकांची मदत करा, हे त्यांनी शिकवलं. पण सांता काय करतोय आज? चॉकलेट उधळतोय, लोकांकडून पैसे मागतोय, डान्स करतोय, नाचतोय, नको त्या घाणेरड्या गोष्टी करतोय. लक्षात ठेवा, ह्या सांता क्लॉजपासून लांब राहावा. समजते? संत निकोलस हे चांगले व्यक्ती आहेत आणि येशूच्या वचनावरती चालणारे व्यक्ती होते. आमेन. आता दुसरा मुद्दा म्हणजे झाड, क्रिसमस ट्री. किती जणांनी लावल्या घरामध्ये? मला कमेंट्समध्ये लिहा. ओके. तर लक्षात ठेवा, क्रिसमस ट्री हा कुठून आली, कशी आली आणि का आली? त्या क्रिसमसच्या दिवशीच क्रिसमस ट्री का लावायची, तर त्याच्याबद्दल तुम्हाला थोडं सांगतो. क्रिसमस ट्री कुठून आली? याची परंपरा युरोपमधील किंवा जर्मनीमधील धर्मसुधारक मार्टिन लुथेर त्याचं नाव आहे. त्या व्यक्तीने काय केलं माहिती आहे? मार्टिन लुथरनं धर्मसुधारक किंवा समाज कार्यकर्ता व्यक्ती असणारा किंवा लोकांचं भलं करणारा व्यक्ती असणारा, त्या व्यक्तीने काय केलं माहिती आहे? त्या व्यक्तीनं आकाशामध्ये पाहून तारे चमकतेले बघून त्याने काय केलं माहिती आहे काय? त्यानं तारे पाहून प्रभावित झाला आणि तारे बघून त्याला इतकं भारी वाटलं, इतकं चांगलं वाटलं. त्यानं काय केलं? एक झाड आणून घरामध्ये लावलं आणि त्या झाडाला काय केलं? त्या झाडाभोवती त्यानं मेणबत्त्या लावल्यात, त्यानं लाइटिंग लावलेलं आहे साईडला. आणि बघितलं तर त्याला इतकं भारी वाटलं, इतकं चांगलं वाटलं त्याला आणि खूप सुंदर वाटलं. मेणबत्त्या लावल्या, लाइटिंग लावल्या घरामध्ये. पण कशामुळे झालं माहिती आहे काय? आकाशातले तारे बघून तो प्रभावित झाला आणि त्यानं हे काम केलं. पण त्याला एक दाखवायचं होतं यामधून की येशू ख्रिस्त, जगाचा प्रकाश येशू, हा समजण्याचा प्रयत्न केला त्याने. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया, हिचा नवरा, हिचा पती प्रिन्स अल्बर्ट यानं काय केलं? 1840च्या शतकात आपल्या राजवाड्यामध्ये क्रिसमस ट्री लावली. फेमस झालं क्रिसमस ट्री, लाइटिंग, स्टार, जगमग. माझ्या प्रिय भावांना आणि माझ्या बहिणींना एकच विनंती आहे, तुम्हाला एकच सांगू दे, त्या आंधळ्यापासून तुम्ही बाजूला व्हा, जागे व्हा. खरोखर आपल्या आत्मिक डोळ्यात आत्मिक कान उघडा. हे सांता क्लॉज, ही क्रिसमस ट्री याचा काही संबंध नाही आहे. तुम्हाला वाटत असेल की सांता नाही आहे, क्रिसमस ट्री नाही आहे, तर आम्ही कसं क्रिसमस साजरा? क्रिसमस तुम्ही असा साजरा करा. येशू बाळ जन्मलाय, येशू ख्रिस्त आपल्यासाठी आलाय, स्वर्ग सोडून पृथ्वीवरती तुमच्या आणि माझ्यासाठी आलाय. त्यानं मानव रूप धारण केलं आणि आमच्यासाठी, आपल्या पापांसाठी क्रूसावरती गेलेला. त्याच्यामध्ये एक देखील पाप नव्हतं, पण त्यानं आणि परमेश्वरानं 3 दिवसानंतर पुन्हा जिवंत झाला आणि प्रभू सर्वत्र जगभरामध्ये आपल्या लोकांना भेटला आणि पुन्हा तो स्वर्गामध्ये गेला. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर म्हणतोय की जाताना तुमच्यासाठी मी कैवारी पाठवतो. आणि प्रभू आज देखील जिवंत आहे. परमेश्वराला तुम्ही गाजवा, प्रभूची सुवार्ता करा, प्रत्येक ठिकाणी तुम्ही जावा, प्रभूची गाणी म्हणा, कॅरल सिंगिंग करा. गुड, बेस्ट आहे सर्वात. परमेश्वराला गाजवा, चौकात थांबून परमेश्वराची ट्रॅक्स वाटा, प्रभूला मोठं करा, स्किट करा, खूप छान डान्स करा त्याच्याबद्दल. पण हे सांता आणि ह्या क्रिसमस ट्री याच्याबद्दल माझा विरोध आहे. प्रियानो, हे गोष्टी करू नका. जरी केला असला तर त्याला इम्पॉर्टंट तुम्ही देऊ नका.
लक्षात ठेवा. त्याच्यापासून तुम्ही दूर राहा, त्याच्यापासून तुम्ही लांब राहा, अवॉइड करा त्या गोष्टींना. चालेल, प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आणि प्रभूनं या गोष्टी आपल्याला शेअर केल्या, प्रभून मला देखील दाखवल्या या गोष्टी. आणि प्रियानो, आपण आज एकच निश्चय करूया, प्रभूला मोठं